मित्रहो, आज आपण थ्री फेज ट्रान्सफॉर्मर या घटकामधील पुढील घटक पाहणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरमधल्या स्टार आणि डेल्टा कनेक्शनचा अभ्यास पूर्ण केला आहे. आज आपण स्टार डेल्टा या अभ्यासाबरोबरच या ट्रान्सफॉर्मरमधील रेशोचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये टर्न रेशो आहे, व्होल्टेज रेशो आहे, करंट रेशो आहे आणि त्यावरूनच आपण स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हा आपण समजून घेणार आहोत. तर आपण सोबतच्या आकृतीमध्ये बघू शकता. या ठिकाणी ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या ज्या बाजूला सप्लाय दिला जातो त्याला आपण प्रायमरी बाजू म्हणतो. ही या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी बाजू आहे आणि ट्रान्सफॉर्मरला ज्या ठिकाणी लोड दिला जातो त्याला सेकंडरी बाजू असं म्हणतो. आपण या आकृतीमध्ये सुद्धा तपशीलवार बघू शकतो. या ठिकाणी I1 हा प्रायमरी करंट आहे, I2 हा सेकंडरी करंट आहे. ज्यावेळी प्रायमरी V1 हा या ठिकाणी अप्लाइड व्होल्टेज आहे आणि V2 हा सेकंडरी व्होल्टेज आहे. ज्यावेळी आपण या प्रायमरी व्होल्टेज आणि प्रायमरी करंट देतो त्यावेळी या प्रायमरी बाजूला E1 हा इंड्यूस्ड EMF तयार होतो आणि E2 हा सेकंडरी बाजूला इंड्यूस्ड EMF तयार होतो. की ज्यावेळी आपण प्रायमरी बाजूला विद्युत प्रवाह देतो त्यावेळी इथं इंड्यूस्ड EMF तयार होत नाही. या कोरमधून हे सेकंडरीमध्ये ट्रान्सफर होतात. तर प्रायमरी बाजूचे टर्न आहे त्याला N1 म्हणतात आणि सेकंडरी बाजूच्या टर्नला N2 म्हणतात. तर या माध्यमातून आपण आजचा हा ट्रान्सफर रेशो पाहणार आहोत. तर या E1च्या ठिकाणी जे प्रत्यक्ष या ठिकाणी हा जो E1 आणि E2 आहे याचं जर आपण सूत्र जर बघितलं तर जो इंड्यूस्ड EMF प्रायमरी वाइंडिंगमध्ये तयार होतो तो साधारणतः आपण अभ्यास केला तो 4.44 गुणिले φm गुणिले F म्हणजे फ्रिक्वेन्सी, φ म्हणजे मॅक्झिमम फ्लक्स आणि N1 म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचे टर्न. त्याच पद्धतीनं इंड्यूस्ड EMF सेकंडरी वाइंडिंगमध्ये इंड्यूस्ड EMF तयार होतो तो 4.44 गुणिले मॅक्झिमम फ्लक्स गुणिले फ्रिक्वेन्सी आणि सेकंडरी वाइंडिंगचे टर्न्स. या माध्यमातून आपण E2 आणि E1 हा काढू शकतो. तर याचं जर आपण गुणोत्तर तयार केलं तर E2 भागिले E1 बरोबर 4.44 गुणिले φm गुणिले F म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि सेकंडरी वाइंडिंगचे टर्न आणि त्याच्या भागिले जर आपण 4.44 गुणिले φm फ्रिक्वेन्सी भागिले N1 तर या ठिकाणी 4.44 गुणिले φ आणखी फ्रिक्वेन्सी हे कॉमन आहे. त्यामुळे त्याच पद्धतीनं हा फक्त E2 अपॉन E1 आणि N1 अपॉन N2 हे दोनच या ठिकाणी गुणक राहतात. यामधून आपण सेकंडरी नंबर ऑफ याला N2 म्हणजे सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स म्हणतो आणि N1ला प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स म्हणतो. त्यामुळं या ठिकाणी जर आपण अभ्यास केला जर आपण या प्रायमरी आणि सेकंडरी बाजूचा रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स जर निग्लेक्ट केला तर निश्चितच प्रकारे R1 आणि R2 R1 म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स, R2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स आणि X1 म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचा रिॲक्टन्स, S2 म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचा रिॲक्टन्स हा जर 0 आपण गृहीत धरला तर निश्चितच प्रकारे प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज हे प्रायमरी वाइंडिंगच्या इंड्यूस्ड EMF प्रवाहाचं असतं आणि सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज ज्याला आपण V2 म्हणतो ते निश्चितच प्रकारे सेकंडरी वाइंडिंगमध्ये निर्माण होणारं इंड्यूस्ड EMF प्रवाह असतं. त्या माध्यमातून अशा पद्धतीनं हा E1 आणि E2 हा या ठिकाणी अभ्यास केला आहे. त्याच पद्धतीनं आपण इथं बघू शकतो की व्होल्टेज रेशो E2 अपॉन E1 बरोबर V2 अपॉन V1 बरोबर N2 अपॉन N1 याला आपण टर्न रेशो आपण आता अभ्यास केला. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हे व्होल्ट ॲम्पियरमध्ये असतं तर प्रायमरी वाइंडिंगची साईड ही व्होल्ट ॲम्पियरमध्ये असते आणि सेकंडरी वाइंडिंगची साईडसुद्धा व्होल्ट ॲम्पियर असते. त्या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज V1 आणि प्रायमरी वाइंडिंगचा प्रवाह I1 आहे. त्याच पद्धतीनं सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज V2 आहे आणि सेकंडरी वाइंडिंगचा प्रवाह I2 आहे. या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर हा V2 अपॉन V1 बरोबर I1 अपॉन I2 या माध्यमातून आपण जर अभ्यास केला तर निश्चितच प्रकारे V2 अपॉन V1 बरोबर K म्हणतो N2 अपॉन N1. K म्हणजेच ट्रान्सफर रेशो. तर हा करंट रेशो जो आहे तो या ठिकाणी अभ्यास करू शकतो. तर I1 अपॉन I2 बरोबर N2 अपॉन N1 बरोबर K. तर या माध्यमातून या संपूर्ण रेशोला आपण
ट्रान्सफर रेशो असं म्हणतो. E2/E1, V2/V1, I1/I2 आणि N2/N1 बरोबर के म्हणजेच या ठिकाणी ट्रान्सफर रेशो. तर या ट्रान्सफॉर्मेशनचा अभ्यास गृहीत धरून जर आपण स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफर जर ठरवायचं म्हटलं तर N2 म्हणजे या ठिकाणी N2 म्हणजे सेकंडरी वायंडिंगचे टर्न. इथं आपण बघतो की N2 म्हणजे सेकंडरी वायंडिंगचे टर्न आणि N1 म्हणजे प्रायमरी वायंडिंगचे टर्न. तर या माध्यमातून आपण प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंगच्या टर्नवरून आणि व्होल्टेजवरून या ठिकाणी आपण स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफर ठरवू शकतो. तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर ठरवत असताना या ठिकाणी N2/N1 हा 1पेक्षा मोठा असतो आणि ज्यावेळी N2/N1 म्हणजे याचा अर्थ सेकंडरी वायंडिंगचे टर्न हे प्रायमरी वायंडिंगपेक्षा अधिक असतात. निश्चितच प्रकारे प्रायमरी वायंडिंगपेक्षा सेकंडरी वायंडिंगचं व्होल्टेज इंड्यूस EMF जास्त असतं, तेव्हा E2 हा E1पेक्षा मोठा असतो. आणि म्हणून ज्यावेळी सेकंडरी वायंडिंगचे टर्न जास्त असतात आणि प्रायमरी वायंडिंगचे टर्न हे कमी असतात त्यावेळी त्या ट्रान्सफॉर्मरला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. म्हणजे साधारणतः आपण याचा अभ्यास केला ते 230 व्होल्टपासून याचं व्होल्टेज 440 ज्यावेळी जातं त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. त्याच माध्यमातून आपण याचा अभ्यास करू शकता की या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये के हा 1पेक्षा लहान असतो, त्यावेळी N2 हा N1 जर आपण अभ्यास केला तर N2 हा लहान असतो आणि N1 हा मोठा असतो. याचा अर्थ सेकंडरी वायंडिंगचे टर्न या ठिकाणी आपण अभ्यास केला तर या ठिकाणी सेकंडरी वायंडिंगचे टर्न हे प्रायमरी वायंडिंगपेक्षा हे कमी असतात, त्यावेळी या ट्रान्सफॉर्मरला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. तर निश्चितच प्रकारे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये E2 हा E1पेक्षा लहान असतो आणि म्हणून सेकंडरी वायंडिंगचं व्होल्टेज हे प्रायमरी वायंडिंगच्या व्होल्टेजपेक्षा कमी असणं त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतात. तर स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास या ठिकाणी सुद्धा आपण केल्यानंतर तर निश्चितच प्रकारे आपण सिंगल फेज व्होल्टेज रेशो हा 3 फेज व्होल्टेज रेशो इतका असत नाही. याचं कारण आपण बघू शकता की सोबतच्या आकृतीमध्ये हा स्टार डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर आहे प्रायमरी आणि सेकंडरी हा स्टार कनेक्टेड आहे. आपल्याला माहिती आहे की स्टार कनेक्टरमध्ये वायंडिंग 3 फेज ट्रान्समध्ये पहिल्या वायंडिंगचं शेवटचं टोक हे दुसऱ्या वायंडिंगच्या पहिल्या टोकाला असतं, दुसऱ्या वायंडिंगचं शेवटचं टोक हे तिसऱ्या वायंडिंगच्या पहिल्या टोकाला असतं आणि तिसऱ्या वायंडिंगचं शेवटचं टोक हे पहिल्या वायंडिंगचं. अशा माध्यमातीचं स्टार कनेक्ट असतो. तर H1, H2 आणि H3 हे लाईन व्होल्टेज आहेत. या ठिकाणी 67 हे व्होल्टेज या ठिकाणी गृहीत धरलं आणि या ठिकाणी V1, V2, V3 हे फेज व्होल्टेज आहे. त्यामुळे डेल्टामध्ये स्टार व्होल्टेज डेल्टामध्ये फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज सारखं असतं, पण स्टार आणि फेज करंट आणि लाईन करंटमध्ये फरक असतो. त्या माध्यमातून स्टारमध्ये हे सोबतची आकृती जी आहे ती स्टार कनेक्टेड आहे. याच्यामध्ये X1, X2 आणि X3 हे 3 लाईन व्होल्टेज आहेत. तर या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर या ठिकाणी प्रायमरी व्होल्टेज या ट्रान्सफॉर्मरचं 67 kV आहे, तर सेकंडरी व्होल्टेज हे 13.75 kV आहे, कारण हे स्टार कनेक्टेड आहे. तर या माध्यमातून X0 म्हणजे हा स्टार पॉईंट आहे, इथं व्होल्टेज 0 असतं. तर या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर निश्चितच प्रकारे सेकंडरी वायंडिंगचा आणि प्रायमरी वायंडिंगचा जर आपण अभ्यास केला तर व्होल्टेज रेशो काढत असताना या ठिकाणी सेकंडरी वायंडिंगचं जे व्होल्टेज आहे 13.75 kV आहे आणि प्रायमरी व्होल्टेज 67 kV आहे. त्यामुळं याचं जर आपण गुणोत्तर काढलं तर ते आपल्याला लक्षात येऊ शकेल की 8.40 हा व्होल्टेज रेशो. अशा माध्यमातून जर आपण हा जर रेशो बघितला तर VS/V3 म्हणजे 13.75/V3 तर हा 70.98 आहे. तर एकंदरीत आपण अभ्यास केला तर सिंगल फेज टर्न रेशो हा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा टर्न रेशो हा 3 फेज ट्रान्सफॉर्मरच्या इक्वल असत नाही, हा घटक इथं समजून घेऊ शकतो. तर निश्चितच प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा टर्न रेशो, करंट रेशो, ट्रान्सफर रेशो समजून घेतला आहे सिंगल फेज आणि 3 फेजचा. धन्यवाद मित्रहो. आपण येथेच थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सफॉर्मरमधला मेंटेनन्सचा अभ्यास पूर्ण करू.